नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन एक विनंती करतो तुम्हाला की मोबाईलची ब्राईटनेस आहे की नाही थोडीशी वाढवून द्या। आता आमचं काय होऊन राहिलं माहिती आहे का, दिवसभर व्हिडिओ काढून आम्ही यूट्यूबवाले आता एवढे पैसे कमवून राहिलो, पैसे कमवण्याच्या नाद्यामध्ये होऊ शकते की आमचे डोळे त्या ठिकाणी खराब होतील, पण त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही। पण माझी तुम्हाला विनंती आहे, भाऊ मला काही गायडन्स बॅचमधून पैसे कमवायचे नाही, तुम्ही मोबाईलची ब्राईटनेस थोडी वाढवा, ठीक आहे? नाहीतर ते एवढे मोठे 50 लाईट समोर लावले तर माझे डोळे तर खराब होऊन जातील। विनंती आहे भावांनो, थोडीशी ब्राईटनेस वाढवा। ओबीसी कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत आणि ओपन कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। हा व्हिडिओ आता मला माहिती नाही लाईट थोडीशी कमी जास्त असू शकते, परंतु तुमच्या माहितीचा कंटेंट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो। ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी आता प्राधान्यक्रम देताना ओपनच्या जागेवरती द्यायचे की नाही द्यायचे, ओबीसी मधून द्यायचे असतील तर कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली निवड होईल, या सगळ्यांबद्दल तुमचं डीएड झालेलं असू द्या, बीएड झालेलं असू द्या, किंवा मग ते 1 ते 5 साठी तुम्ही पात्र असाल, 6 ते 8 साठी, 9वी 10वी साठी नसेल समजा सेकंड पेपर पास तरी सुद्धा काही अडचण नाही। सगळ्यांबद्दलच सोप्या शब्दांमध्ये खूपच चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात घ्या, मग तुम्ही ठरवायचं की तुम्हाला प्राधान्यक्रम कशी द्यायची। लॉक करण्याच्या पूर्वी हा व्हिडिओ तुमच्यासाठी डेफिनेटली महत्त्वाचा ठरणार आहे, याच्याबद्दल काहीच शंका नाही आहे। तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला फापड पसारा 100% सांगणार नाही, पहिल्या 2 मिनिटांमध्येच ठरवा की हा पुढे व्हिडिओ पाहायचा की नाही। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा ऑलरेडी मी डेटा तुम्हाला अनेक वेळा दाखवलेला आहे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं म्हटलेलं होतं की तुम्ही कोणतीही कॅटेगरी घ्या, समजा आता आपल्याला कुठली घ्यायची आहे, ओबीसी कॅटेगरी घ्यायची आहे। ओबीसी कॅटेगरीमध्ये एकूण पुरुष उमेदवारांची संख्या 22,908 आहे, महिला उमेदवारांची संख्या 43,000च्या वर आहे। एकूण उमेदवार जर बघितले आपण तर 66,000 आहेत। त्याच्यामध्ये 130 पेक्षा जास्त मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 640 आहे। माफ करा, 150 पेक्षा जास्त मार्क घेतलेले विद्यार्थी 640 आहेत। आणि त्याच्याही पुढे जर आपण गेलो तर 130 पेक्षा जास्त मार्क घेतलेल्या उमेदवारांची संख्या किती आहे? 4,195 एवढी मोठी संख्या आहे की ज्यांनी 130 पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत। हे बघा, आपल्याला जागा किती आहेत? साधारणतः विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये 1100 आलेले आहेत आणि बाकीच्या जर असं पकडलं तर साधारणतः 1600-1700 पर्यंत ओबीसीसाठी जागा आहेत। एवढे मोठे उमेदवार जर असतील आणि यांचा आकडा जर समजा ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असेल, मग आपल्याला काय करावं लागणार आहे? ओपनच्या जागेवरती जावंच लागेल ना भाऊ। म्हणून मी काय म्हणणार तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये, ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर 100% तुम्ही काय करा, त्या ठिकाणी ओपनच्या जागांवरती प्राधान्यक्रम द्या। कारण की मी अशा अनेक जिल्हा परिषदा बघितल्या, नगर परिषदा बघितल्या, महानगरपालिका बघितल्या आणि संस्था बघितल्या ज्या ठिकाणी ओबीसींच्या जागा खूपच कमी आहेत। एकूण जागांचा आकडा खूप मोठा आहे, म्हणजे एखाद्या विषयासाठी जर आपण बघितला तर आता त्याचं उदाहरण आपण घेऊ आणि मग ते मला असं वाटतं की तुम्हाला सोप्या शब्दांमध्ये सांगण्याचा हा प्रयत्न करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या वर्षीची ही जी काही शिक्षक भरती होत आहे त्यामध्ये सर्वाधिक कॉम्पिटिशन कोण्या कॅटेगरीमध्ये असेल तर वो अपने में है भाऊ, किधर में है? ओबीसी में है। आणि म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे? ओपनमध्ये 100% जावंच लागेल। खुल्या प्रवर्गाच्या जागा आपल्याला घ्याव्या लागतील, त्याला इलाज नाही। म्हणून ओबीसी प्रवर्गामध्ये 150 पेक्षा वर किंवा मी तर म्हणेल 140 पेक्षा वर ज्यांना मार्क आहेत, तुम्ही सर्वांनी काय करा माहिती आहे का? ओपन कॅटेगरीमध्येच फॉर्म भरा, काही हरकत नाही, किंवा ओपनच्या जेवढ्याही जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा। म्हणजे काय होईल की ज्या विद्यार्थ्यांना ओबीसी कॅटेगरीमध्ये ओबीसीमध्ये एक कुणाला 110 मार्क आहेत, कुणाला 120 आहेत, कुणाला 130 आहेत, हे सगळे विद्यार्थी काय करू शकतील? त्या ठिकाणी तुमच्या स्पर्धेमध्ये येऊ शकतील। तुमच्यासोबत ह्यांना स्पर्धा नाही करायची आहे, परंतु तुम्ही जर शिक्षक म्हणून लागले तर हे जे कमी मार्कवाले आपले आहेत ना कॅटेगरीमधील बांधव, त्यांना संधी मिळेल आणि म्हणून त्यांना तुमच्यासोबत येण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त करून द्या। तुम्ही ओपनमधून फॉर्म भरा। आता सर प्रश्न असा आहे की कोणत्या विद्यार्थ्यांनी ओपनमध्ये फॉर्म भरल्यास सेफ राहील? हे बघा, हे सांगतो। डीएडमध्ये जर तुम्ही असाल, म्हणजे तुमचा फर्स्ट पेपर पास असेल, तर तुम्ही काय करा माहिती आहे का? खूप सोपं, काहीच नाही। तुम्हाला 130 पेक्षा किंवा 125 पेक्षा जर अधिक मार्क असतील तर तुम्ही खुशाल ओपनच्या जागांना प्राधान्यक्रम द्या, काही अडचण नाही, तुमची निवड त्या ठिकाणी होईल। कारण की 14,500 जागा आहेत भाऊ, लक्षात घ्या, 1ली ते 5वीच्या, आणि तेही विदाऊट इंटरव्ह्यूला। मॅक्झिमम जागा विदाऊटलाच आहेत। वरच्या 400-500 जरी सोडल्या आपण 13,000-13,500 जागा तर याच्याच आहेत फक्त, जिल्हा परिषदेचेच आहेत। त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी द्या, तुमचा या ठिकाणी कट ऑफ ओपनमध्येच लागेल, काही शंका नाही आहे। पुढं ओपनमध्ये म्हणजे ओबीसी कॅटेगरीमधील असे उमेदवार की जे आता 6वी ते 8वी साठी पात्र आहेत आणि त्यांचा विषय हिंदी आहे, लक्षात घ्या मी काय सांगतोय, हिंदी आहे, मराठी आहे, किंवा मग त्या ठिकाणी तिसरा इंग्लिश आहे, लक्षामध्ये। यामधील जे उमेदवार 120 प्लस आहेत
ते ओपन कॅटेगरीमध्ये लागू शकतात. आता कोणते लागू शकतील हे सांगणार नाहीत, कारण की सगळेच्या सगळे विद्यार्थी काय करतील, कोणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करेल. आता महाराष्ट्रामध्ये जेवढे 36 जिल्हे आहेत, काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदा आल्यात, काही विद्यार्थ्यांना नगर परिषदा आल्यात, काही विद्यार्थ्यांना महानगरपालिका आल्यात, काही विद्यार्थ्यांना तिन्ही सुद्धा आल्यात, काही विद्यार्थ्यांना याच्या व्यतिरिक्त संस्था आल्यात. मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर मी इकडे कुणीकडे देऊ प्राधान्यक्रम, तुम्ही कुठेही द्या, परंतु ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ओबीसीची जागा शोधूनही सापडत नाही अशा ठिकाणी तुम्ही 100% कुठे द्या, प्राधान्यक्रम ओपनमध्ये द्या. म्हणजे जर समजा ज्या काही ओबीसीच्या 1100, 1200, 1300 जागा आहेत, त्या विद्यार्थी त्या ठिकाणी आपले कॅटेगरीमधील बांधव जे आहेत ते समोर येतील. आलं का लक्षामध्ये? ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांनी 100% असं करा. आता जर समजा आपण 9वी 10वीचा विचार केला तर 9वी 10वीसाठी असं माझं मत आहे की समजा जो काही विषयांचा कट ऑफ आहे वेगवेगळा, तो अशा पद्धतीनं जाईल. आता बघा त्या ठिकाणी कुठला आहे की काही इंग्रजी, दुसरा आहे मराठी, तिसरा आहे हिंदी, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आहे सामाजिक शास्त्र. आता सामाजिक शास्त्र जर आपण सोडलं तर त्याच्या व्यतिरिक्त कुठला आहे, समजा आपलं गणित आहे, ठीक आहे. काही ठिकाणी विज्ञान आहे आणि काही ठिकाणी काय माहिती आहे का, विज्ञान आणि गणित आहे. आता हा जो काही झोन आहे 9वी 10वीचा, विज्ञान आणि गणित आणि त्यातल्या त्यात ओबीसी कॅटेगरी, तर हे सगळाचा सगळा कुटाणा जो आहे ते 120+ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 120 मार्क जर असतील आणि तुम्ही जर या विषयांसाठी अप्लाय करत असाल तर सेफ झोनमध्ये आहात, लक्षात घ्या, काही हरकत नाही. परंतु तुमचा जर स्कोर 130 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीच्या जागांना सुद्धा प्राधान्यक्रम द्या, काही अडचण नाही, तुम्ही सेफ असाल. आता पुढे जर आपण बघितलं गणित विज्ञान आणि गणित विज्ञान यांचा कट ऑफ, माझं असं वैयक्तिक मत आहे की 100% 9वी 10वीसाठी 150+ जाण्याची शक्यता आहे. 9वी 10वीसाठी होऊ शकतं की थोडासा जर खाली आला तर 145 पर्यंत येईल, पण मला त्याची शक्यता खूप कमी वाटते. हां, याच्यापेक्षा कमी येईल, 120 पर्यंत सुद्धा येईल ओबीसीचा कट ऑफ या वर्गांसाठी, या विषयांसाठी. परंतु कधी जर तुमच्याकडे समांतर आरक्षण असेल तरच ते शक्य होईल. समांतर आरक्षण जर नसेल तर ते शक्य होणार नाही. म्हणजे तुम्ही याच्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट असेल, अंशकालीन असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, अनाथ बांधव असाल किंवा दिव्यांग कोट्यातून असाल तर होऊ शकते की तुमचा कट ऑफ त्या ठिकाणी कमी लागेल, नशिबाने साथ दिली तर. परंतु इतर केसमध्ये म्हणजे समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या काही जागा आहेत त्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल की असं होईल, तर मला असं वाटत नाही. म्हणून काय करायचं माहिती आहे का, तुम्ही प्राधान्यक्रम देताना थोडा विचारपूर्वकच प्राधान्यक्रम द्या. मी तुम्हाला याच्यामध्ये तिन्ही सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे काय सांगितलं बघा, 1 ते 5वी सांगितलं, दुसरं काय सांगितलं 6वी ते 8वी सांगितलं, तिसरं काय सांगितलं 9वी ते 10वी सांगितलं. याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा स्कोअर कमी आहे तर तुम्ही खुशाल आदिवासी आश्रमशाळा आणि ज्या निवासी शाळांचे प्राधान्यक्रम तुम्हाला आलेले आहेत, विशेषतः संस्थांचे आलेले आहेत, त्या ठिकाणी जा, कारण की त्या ठिकाणचा कट ऑफ कसा लागेल, तुलनेने कमी लागेल. तुमच्या मनामध्ये शंका आहेतच, तर शंका 100% कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आता हे जे मी अनालिसिस केलं हे विदाऊटसाठी केलं, संस्थांसाठी जे आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी. संस्थांना प्राधान्यक्रम देताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, तिथे कट ऑफ कसा लागेल याच्या संदर्भामध्ये आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. तोवर काळजी घ्या स्वतःची, शेजाऱ्यांची आणि सर्वांचीच. खूप खूप धन्यवाद.